बॉलिवूडमध्ये अनेक वादग्रस्त किस्से घडले आहेत. पण आज एका अशा घटनेबद्दल सांगणार आहे ज्यांनी 1969 मध्ये संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. एका 15 वर्षाच्या नवशिक्या अभिनेत्रीसोबत तिच्या संमतीशिवाय कॅमेऱ्यासमोर 5 मिनिटं काय घडलं, चला जाणून घेऊया बॉलिवूडच्या इतिहासातलं सर्वात काळे आणि वादग्रस्त चुंबन प्रकरण. पण त्यापूर्वी जर समजा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझी सर्व नोटिफिकेशन येतील. चला आता सुरू करूया. तर ही गोष्ट आहे 1969 सालची आणि चित्रपट होता अंजाना सफर. या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते ज्येष्ठ अभिनेते विश्वजित आणि अवघ्या 15 वर्षाची नवोदित अभिनेत्री रेखा. रेखा यांच्या करिअरची ही नुकतीच सुरुवात होती आणि त्यामुळं त्यांना इंडस्ट्रीचे नियम आणि राजकारण फारसं माहीत नव्हतं. मुंबईच्या मेहबूब स्टुडिओमध्ये एका रोमॅन्टिक सीनचं शूटिंग चालू होतं. दिग्दर्शक होते कुलजीत पाल आणि त्यांनी ॲक्शन म्हटलं. पण या सीनमध्ये एक मोठा ट्विस्ट होता आणि जो रेखा यांच्यापासून लपवून ठेवण्यात आला होता. ॲक्शन म्हटल्याबरोबर 33 वर्षाच्या विश्वजित यांनी 15 वर्षाच्या रेखा यांना जवळ ओढलं आणि थेट किस करण्यास सुरुवात केली. रेखा यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता, कारण त्यांना या किसिंग सीनबद्दल काहीच सांगण्यात आलं नव्हतं. आणि हा सीन जो आहे हा 1 किंवा 2 सेकंदाचा नव्हता, तर तब्बल 5 मिनिटे हा प्रकार सुरू राहिला. दिग्दर्शकांनी कट म्हटलं नाही आणि विश्वजित यांनी रेखा यांना सोडलं नाही. धक्कादायक बाब म्हणजे सेटवरचे क्रू मेंबर्स आणि इतर लोक याच्यावर टाळ्या आणि शिट्ट्या वाजवित होते. रेखा यांच्या डोळ्यात अश्रू होते, त्या पूर्णपणे हादरून गेल्या होत्या. पण कॅमेरा जो आहे तो सुरूच राहिला. हा वाद फक्त सेट पुरता मर्यादित राहिला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध लाईफ मॅगझिनने आपल्या कव्हर पेजवर रेखा आणि विश्वजित यांचा हा फोटो छापला आणि त्याच्यावर हेडलाईन होती, इंडियाज किसिंग क्रायसिस. यामुळे भारतात प्रचंड गदारोळ माजला. एका अल्पवयीन मुलीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध असा सीन शूट केल्यामुळं सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटावर बंदी घातली. हा वाद इतका वाढला की चित्रपट तब्बल 10 वर्ष रिलीज होऊ शकला नाही. शेवटी 1979 मध्ये दो शिकारी या नावाने हा चित्रपट रिलीज झाला, पण तो फ्लॉप झाला. रेखा यांनी त्यांच्या अनटोल्ड स्टोरी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की तो जो प्रसंग होता ती त्यांची फसवणूक होती आणि ते एक सक्तीचे चुंबन होते. आणि दुसरीकडं अभिनेते विश्वजित यांनी स्पष्टीकरण दिले की त्यांनी हे स्वतःच्या आनंदासाठी केले नव्हते, तर दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून केले होते आणि तो कथेचा भाग होता. आजच्या काळात अशा घटनेला लैंगिक शोषण किंवा मॉलेस्टेशन म्हटले जाईल. 15 वर्षाच्या मुलीसोबत सेटवर झालेल्या वर्तनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? दिग्दर्शक आणि अभिनेत्याची ही जी कृती होती ही योग्य होती का? तुमचे मत कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच बॉलिवूडच्या अनपेक्षित कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ घेऊन भेटूच पुन्हा.